नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, तर बी-ए-एम-एस फर्स्ट इयरचं जे एम-यू-एच-एसचे विद्यार्थी आहे, ते मागच्या 5 वर्षीचे म्हणजे 2023 पर्यंत 23 पासून तर 2025 पर्यंत आतापर्यंत 5 पेपर झालेले आहेत. त्याच्यामधून आपण 4 किंवा 5च्या 5 पेपर या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे डिस्कस करणार आहोत. त्याच्यासोबतच एक महत्त्वाची सूचना, की ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण या चॅनलवरती 100% तुमची पासिंग निघून जाईल. सगळ्याचा सगळा कंटेंट येणार आहे. वन शॉट येणार आहे. त्याच्यासोबतच गेस्ट पेपर तर ऑलरेडी टाकण्यात आलेले आहे. तर गेस्ट पेपर कुठे टाकण्यात आलेले आहे? तर ₹49 मध्ये सगळ्याचे सगळे गेस्ट पेपर आहे. आणि ते कुठे आहे? तर ते आपले ॲपवरती टाकण्यात आलेले आहे आणि नोट्स पण कुठे आहे? तर ॲपवरती टाकण्यात आलेले आहे. एकदम प्रॉपर नोट्स तुम्हाला तिथं भेटून जाईल. ₹49 मध्ये सगळं काही तुम्हाला भेटून जाईल पर पेपर वाईज. ठीक आहे. गेस्ट पेपर. संस्कृत पेपर 1 पण आपण गेस्ट पेपर टाकलेला आहे. पण याच्यामध्ये कसं असतं ना, की गेस करणं खूप कठीण असतं. कारण ही लँग्वेज आहे. बरोबर. लँग्वेजमध्ये कसं असतं, की प्रत्येक उदाहरण वेगळे असतात. तर त्या कारणामुळं हे थोडं कठीण आहे, की अंदाज लावणं कठीण आहे. पण आपण फक्त कॉमन फॉर्मॅट बघू शकतो आता, की कॉमन फॉर्मॅट काय, प्रश्न कसे विचारले जातात. फक्त मी ते तुम्हाला इथं सांगणार आहे. ठीक आहे? चालेल. तर सुरू करूया आपण. तर फर्स्ट बी-ए-एम-एस 2021 सगळ्याचा सगळा पॅटर्न जो असणार आहे, तो 80 मार्कवरचा पॅटर्न असणार आहे. म्हणजे जो दीड वर्षाचा प्रोफेशनल चालू झालेला आहे आपल्या, त्याच्यानुसारच हा पॅटर्न असणार आहे, पूर्ण क्वेशन पेपरचा. एक पण प्रश्न इकडं-तिकडं जाणार नाही. म्हणजे 80 मार्काचा जो पॅटर्न आहे आपला 100 मार्काचा, ज्याच्यामध्ये 80 मार्काचा थिअरी येत असतो आणि 20 मार्काचं एम-सी-क्यू येत असतात. तेच पॅटर्नचे प्रश्न इथं तुम्हाला दाखवण्यात येणार आहे. ठीक आहे. दुसरे प्रश्न दाखवण्यात येणार नाही. म्हणजे 2023-2025 आतापर्यंत 2023 पासून 2025 पर्यंतच हा शेड्यूल चालू आहे. 2026 मध्ये पण तोच चालू राहणार आहे. ठीक आहे. चालेल. तर सगळ्यात अगोदर 2021 म्हणजे 2025 चा पेपर आहे. 2025 म्हणजे मागच्या वर्षीचा तुमच्या ज्युनियरांचा पेपर आहे. तर बघून घेऊया आपण त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे. बघा 100% स्ट्राइक रेट आहे. 100% स्ट्राइक रेट आहे म्हणजे तेच प्रश्न सरळ-सरळ तसेच येतात. प्रश्न पहिला तसाच येतो, प्रश्न दुसरा तसाच येतो, प्रश्न तिसरा तसाच येतो. तसाच येतो पेपर. फक्त काय चेंज होत असतं माहिती आहे का तुम्हाला? फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये चेंज होत असतं, तर उदाहरण चेंज होतात. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न काय आहे? तो अधोदत्ताना पदाना संधी चित्वा योजयित्वा वा लिखित. म्हणजे इथं संधी काय करायचं आहे? संधी लिहायची आहे तुम्हाला. तर उदाहरण बघून घ्या काय-काय. ममोषधी दोष वृद्धाहर्तो इशायते प्लस बलात् करुणामयी पुष्टी प्लस आयु. ठीक आहे. हे पहिले 5 मार्कासाठी तुम्हाला. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा. अधोदत्ताना पदाना विग्रह वाक्य समस्त पद वा लिख. ठीक आहे. म्हणजे काय लिहायचं याचा विग्रह वाक्य करायचं याचा. कशा-कशाचा? तर पहिला प्रश्न दिनचर्या आहे. दुसरा हिताहार आहे. तिसरा कासाहार आहे. कासहा आहे. चौथा गुरु समीपम आहे आणि 5वा आहे अबोध्ययन. आता याच्यामध्ये कसं असतं ना, तुम्ही बरोबर लिहिलं तर सरळ-सरळ 1 मार्क. चुकीचं लिहिलं तर 0 मार्क. डायरेक्ट 0 मार्क. इथं अटेम्प्टिंगला मार्क नसतात. सरळ-सरळ लँग्वेज ही. लँग्वेजमध्ये अटेम्प्टिंगला मार्क नसतात. त्याच्यानंतर अधोदत्त अव्ययपदे रिक्त स्थानं पूरयेत. म्हणजे रिक्त स्थान जे दिलेले आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते वरती जे 5 अंडरलाईन केलेली आहे, त्याच्यामध्ये ते शब्द लिहायचे आहेत. बघून घ्या ते. ते व्यापिनो डॅश डॅश त्याच्यानंतर दिलेलं आहे हन्न मोर धो. आता मला वाचता येत नाहीये. ठीक आहे. तर तुम्हाला पूर्ण प्रश्न वाचून घ्यायचे आणि त्याचा अंदाज लावायचा की इथं काय येऊ शकतं. ठीक आहे. धारायत डॅश डॅश सदा वेगानं इतेशी प्रत्यय च. ठीक आहे. चालेल. त्याच्यानंतर सत्व रजतम डॅश डॅश मनसा स्तूयस्त्रो गुणा. ठीक आहे. चय डॅश डॅश जय दोष कुपित त्वविरोधयत. आता डॅश डॅशमध्ये काय येणार ते तुम्ही लिहून घ्या. पानीय प्राणिना प्राणा विश्वमेव तद डॅश डॅश तन्मय. ठीक आहे. तर आता ते रिक्त स्थानमध्ये काय येणार आहे ते लिहा. हे अव्ययव आहे. ठीक आहे. तर हे 5 मार्काचा फिक्स तुम्हाला प्रश्न. सरळ-सरळ प्रश्न येणार. असेच प्रश्न येणार. पहिला प्रश्न संधीवरती, दुसरा प्रश्न विग्रह वाक्य करा, तिसरा प्रश्न अव्ययपद, चौथा वाक्य आता बघा काय. तर शब्दरूपाने लिहायचंय तुम्हाला. काय लिहायचंय? शब्दरूपाने. कोणाकोणाचा? गवा, रोगिणा, मधुना, महाम, संप्राप्ती. ठीक आहे. 5वा प्रश्न म्हणजे जे ई प्रश्न आहे ते काय लिहायचंय? उपसर्ग स्ववाक्यशु योजयेत. म्हणजे उपसर्ग आहे त्याचे स्ववाक्यशु योजयेत. म्हणजे सवाक्य तुम्हाला बनवायचंय. नीर, प्रति, अधि, अनु आणि दुस हे याचे वाक्य लिहायचे तुम्हाला. त्याच्यानंतर स्ववाक्यशु योजेत. आता स्ववाक्यशु योजयेत. ठीक आहे. तर हे काय काय दिलेलं आहे? उदाहरण त्याच्यामध्ये पर्याप्त धन. दुसरं उदाहरण काय दिलंय? खत प्लस अनियर. तिसरं उदाहरण काय दिलंय? सदने बने. ठीक आहे. चौथं उदाहरण गम प्लस वस्तू. 5वं उदाहरण भारतीय पुरुष. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे धातुरूपाने लिखित. धातुरूपाने तुम्हाला लिहायचंय. ठीक आहे. आता वरती काय होतं? तर हे होतं काय म्हणतो त्याला आपण? तर शब्दरूपाने होते. आता इथे काय धातुरूपाने आहे. तर धातुरूपांमध्ये एक्झाम्पल काय-काय दिलेले आहे? अपचयत, धास्यम, पचयत, भवेषु भवेयु आणि संज्ञा यत्रे.
ठीक आहे. हे दिलेलं आहे. आता त्याच्यानंतर अधोदत्ते रिक्त स्थानपदानां कारक संबंध. आता कारक लिहायचं आहे तुम्हाला. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमा आणि षष्ठी. ते तर अंडरलाईन केलेलं जे पण आहे वाक्य त्याचे कारक संबंध लिहायचे तुम्हाला. तर अजीर्णे भेषज वारी, अजीर्णे वारी बलप्रदम. अजीर्णाचं काय कारक आहे ते लिहायचंय. शीतेन युक्ता स्निग्धाया कुर्वते श्लेष्मश्रयम्. याचा शीतेनचं काय कारक आहे ते लिहायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर भोजनात ते च कीपय जयंत कस्य वसून. आता भोजनात ते आणि कस्य या दोन्हीचे काय लिहायचे तुम्हाला तर कारक लिहायचे. त्याच्यानंतर त्वय पत्रोय नकुला द्रक्षणीय. ठीक आहे. आता त्वया त्वया आहे ना ते मला दिसत नाहीये. त्वया याचं काय लिहायचंय तुम्हाला कारक लिहायचंय. समी करोती विषनाम शमन तच्च सप्तता म्हणजे विषनामचं काय लिहायचंय तुम्हाला आता इथं तर कारक लिहायचंय. आता दीर्घ उत्तरी प्रश्न. दीर्घ उत्तरी प्रश्न म्हणजे सरळ सरळ काय तर एल-ए-क्यू आहे. तर एल-ए-क्यू मध्ये 10 मार्काचे 5 प्रश्न दिलेले आहे तुम्हाला. त्याचे काय लिहायचे तुम्हाला शब्दरूप लिहायचे. काय लिहायचे शब्दरूप. आता कसं पितृ दिलेलं आहे पितृ. तर पितृमध्ये ऋकारांत पुल्लिंग लिहून तृतीय एकवचन त्याचं लिहायचंय तुम्हाला. तद पुल्लिंग लिहून सर्वनाम षष्ठी एकवचन लिहायचंय. धेनू उकारांत स्त्रीलिंग पंचमी एकवचन लिहायचंय. ठीक आहे. चालेल. त्याच्यानंतर धेनू. धेनूचं उकारांत स्त्रीलिंग करून पंचमी एकवचन लिहायचंय त्याचं आणि किम नपु सर्वनाम प्रथमा बहुवचन लिहायचं आणि अग्नीचं एकारांत पुल्लिंग पंचमी एकवचन त्याचं लिहायचंय तुम्हाला. ठीक आहे. चालेल. अधोदत्ताना समस्त पादाना विग्रह वाक्य समस्त पाद वा समान सहलिखित समासह लिखित म्हणजे समास आणि त्याचं विग्रह वाक्य करून समस्त पद करायचंय तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे काय काय लिहायचं इथं विग्रह वाक्य करायचंय सगळ्यात अगोदर आणि त्याच्यानंतर त्याचं काय लिहायचंय समास लिहायची तुम्हाला. तर दीर्घम आयु याचं काय करायचं विग्रह वाक्य करा आणि त्याच्यासोबतच समास लिहा. अष्टधाई याचं काय करायचंय ठीक आहे. हे उदाहरण आहे त्याचे. यदा बलम आणि दधी घृतम आणि अशेष याचे काय लिहायचे तुम्हाला तर सगळ्या विग्रह वाक्य याचे लिहायचे. त्याच्यानंतर संधी चित्वा वा योजी आता संधी सूत्रमचे लिखित. संधी सूत्र पण लिहायचंय तुम्हाला आणि संधी छित्व करायचंय म्हणजे संधी विच्छेद करायचा आहे. तर रोगोपचार पहिला उदाहरण दिलेलं आहे. दुसरा उदाहरण छात्र स्थिती. तिसरा उदाहरण तत् प्लस यदा. चौथा उदाहरण छात्र वगैतो. पाचवं उदाहरण प्रति प्लस उपकार. ठीक आहे. त्याच्यानंतर आता नेक्स्ट प्रश्न आहे आपलं तर ते कोणतं आहे धातुना प्रत्यय रूपी लिखित. प्रत्यय लिहायचे तुम्हाला यश प्लस श्रत भू प्लस तव्यत. ठीक आहे. त्याच्यानंतर अ प्लस दा प्लस लूप. त्याच्यानंतर कृ प्लस नूल आणि पाचवा प्रश्न काय दृश्य प्लस क्लीन. वाक्य प्रयोग विपर्णयमय म्हणजे वाक्य प्रयोग करायचंय तुम्हाला कपी फल खादिती अर्थकेन श्लोका छात्र पाठ पठंती बालकेन कवा पठयन्ते भगीन वैद्य भवंती. आता याच्यामध्ये कसं आहे ना एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त मी उदाहरण वाचून सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. आता तुम्हाला हे करता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे हे हे कसं असतं ना एक गोष्ट लक्षात ठेवा पेपर 1 जे आहे ना ते पूर्णचं पूर्ण ग्रामर आहे. तर ग्रामरमध्ये कमीत कमी तुम्ही 35 ते 40 मार्क घेण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात सिंपल काय आहे तुम्हाला सांगून देतो मी. ठीक आहे. चालेल. तर सगळ्यात अगोदर सिंपल काय माहिती आहे तुम्हाला अधोदत्त अव्ययपद. अव्यय करून घ्या. शब्दरूपाने आणि धातुरूपाने करून घ्या. उपसर्ग 20 आहे त्याच्यामधून 5 मार्क फिक्स भेटून जातात तुम्हाला. तर ते उपसर्ग करून घ्या. त्याच्यासोबतच समास करून घ्या एक. बस झालं तुम्हाला 15 ते एक 35 मार्क पर्यंत येऊन जाईल. ठीक आहे. पण पेपर 2 मध्ये किती मार्क पाहिजे मग 70 मार्क पाहिजे. तेव्हा कुठेतरी जाऊन पास होतात. मी खरं सांगणार तुम्हाला मला 28 मार्क होते पेपर 1 मध्ये आणि पेपर 2 मध्ये मला 75 मार्क होते. एवढे मार्क 20च्या 20 प्रश्नाचे उत्तर बरोबर आले होते माझे आयुर्वेद इतिहासचे. आणि इकडे कमीत कमी खूप जास्त प्रयत्न करून मला कमीत 96 मार्क आहे संस्कृत पेपर संस्कृतमध्ये 96 मार्क 4 मार्काचा ग्रेस लागला होता मला. ठीक आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं की पासिंग निघते संस्कृतमध्ये फक्त तुम्ही प्रयत्न करा. 30 ते 35 मार्क इकडं मिळवा आणि कमीत कमी 70 मार्क तिकडं मिळवा. कुठेतरी तुमची पासिंग निघून जाईल. ठीक आहे. पास व्हायचंय फक्त संस्कृत फर्स्ट इयरचा आपल्याला. चालेल. त्याच्यानंतरचं पेपर बघून घेऊया आपण. पेपर नंबर 2024चं फेज 2चं पेपर आहे. सेम आहे फक्त आता मी सरळ सरळ बघून घ्या तुम्हीच. अधोदत्ताना पदाना संधी चित्वा वा योजी अथवा लिखित म्हणजे देवेंद्र पहिला उदाहरण आहे. दुसरं आहे कुक्षवाद्याम. तिसरं उदाहरण चरकस्तू. चौथा उदाहरण आचरित प्लस नित्यम. पाचवं उदाहरण सम्यक्य प्लस गत्या. ठीक आहे. हे काय झालं काय करायचं इथं पदाना संधी चित्वा म्हणजे संधी विच्छेद करायचंय. ठीक आहे. चालेल. त्याच्यानंतर अधोदत्ताना पदरी विग्रह वाक्य समस्त पद वा लिखित. ठीक आहे. काय करायचंय विग्रह वाक्य लिहायचंय आणि त्याच्यासोबत समस्त पद पण लिहायचंय. तर उदाहरण बघून घ्या. वृद्धी क्षय आयुष्य वेद वेदयनदिती
चक्रपाणी, शक्तियम प्लस शक्तिम अनित्यक्रम. ठीक आहे. त्याच्यानंतर सी प्रश्न बघा, अव्यय आहे. तर स्नान डॅश डॅश निर्मूल युज्यते वावेदेन डॅश 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 डॅश. आता डॅश 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 आला म्हणजे इथं या काय येणार? तर यदि तर्हि, यदि तर्हि लिहणार. यदि यदि वायुत वर्धती डॅश डॅश कंप जायते. ठीक आहे. त्याच्यानंतर आयुमा विविद्धो व्यायाम डॅश डॅश कीर्तीत. त्याच्यानंतर 5वा प्रश्न काय? दोषे डॅश डॅश धाव शरीर धारयंती. आता त्याच्यामध्ये एक-एक ते टाकायचं आणि बरोबर बसत असेल तर ते लिहून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर शब्दरूपाने काय-काय दिलेलं आहे? युष्यकाम, धातरम, मातरी, संहितायाम, प्रकृती. ठीक आहे. उपसर्ग परा, वि, उप, सम, आ. त्याच्यानंतर स्ववाक्याशी वियोजयत, मधुर फल, पच प्लस तमून, गम प्लस त्वा, प्रिय कथा, चत्वारी दानानी. ठीक आहे. त्याच्यानंतर धातुरूपाने लिखित, तज्जेत, इच्छतु, कथयिष्यते, अपदयथा मंत्रे. ठीक आहे. त्याच्यानंतर अधोदत्ते, रिक्ता, इताना पदाना कारक संबंध, कारक लिहायचं आहे. जे अधोरेखित आहे म्हणजे ज्यांना डॅश मारलेलं आहे त्यांचं काय ओळखायचं आहे आपल्याला, तर कारक कोणता आहे. तर रसात रक्त प्रजा येते. काय ते बघा कोणतं कारक आहे ते लिहून घ्यायचंय आणि त्याच्यासोबतच त्याचं काय करायचंय, अर्थ पण लिहायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर जनकाय पत्र लिखिती, जनकाय काय आहे, कोणता कारक येतो, प्रथमा एक द्वितीय आहे का ते लिहायचंय आणि त्याच्यासोबतच तुम्हाला त्याचं काय लिहायचंय, अर्थ सुद्धा लिहायचा आहे. रोगी नाम दर्शन स्पर्शन प्रश्न आहेत. दर्शन स्पर्शन प्रश्न कारक कोणता आहे ते लिहायचंय. प्रथमे मासी कलल ज्या येते, प्रथमे मासी, मासी काय आहे, तर मासी कोणता कारक आहे ते लिहायचंय. सपंडिताय भोजन ददादी हे लिहायचंय. आता दीर्घ उत्तर प्रश्न म्हणजे 10 मार्काचे. पहिला कोणता प्रश्न होता, तर सरळ सरळ आपल्याला शब्दरूप लिहायचे होते. सरळ तेच प्रश्न येतात, फक्त उदाहरण चेंज होत असतात. ठीक आहे. तर शब्दरूपमध्ये काय-काय? ऋतू उकारांत पुल्लिंग, सप्तमी चतुर्थी, सप्तमी एकवचन लिहायचं होतं. तद स्त्रीलिंग सर्वनाम चतुर्थी एकवचन लिहायचं होतं. अस्तीचं इकारांत आणि प्रथमा बहुवचन लिहायचं होतं. त्याच्यानंतर वृक्षचं अकारांत पुल्लिंग पंचम बहुवचन लिहायचं होतं. भीषकचं कारांत पुल्लिंग तृतीय एकवचन लिहायचं होतं. चला नेक्स्ट प्रश्न कोणता होता आपला वरचा पण, तर समस्तपाद म्हणजे समास लिहायची होती ना आपल्याला. चल विग्रह व्याख्या करून. सर्व रसा फलप्रद प्रदीप काधीर लिंग वचन परिणाम मात्रे एकम एकम आणि निर्दोष. ठीक आहे. चाल त्याच्यानंतर अरे बाप शॉर्टकट सी कुठे आहे रे भाऊ? सी कुठे गेला? चल नंतर बघून घेऊया आपण सी प्रश्न त्याचा. हे झालं का रागादी? नाही. इथून संपलं होतं ना आपलं. हा चालेल. त्याच्यानंतर फेज बी या 2023 चा प्रश्नपत्र बघून घ्या. कसा आला होता प्रश्न. पादोदत्ताना पदाना संधी चित्वा वा योजित लिखित. रागादी पहिला आहे उदाहरण. दुसरं उदाहरण काय? क्वचित प्लस धर्म, नि प्लस सार, विष्णू स्तारता, द्रव्यानी प्लस उपस्थता, अधोदत्ताना पदाना विग्रह वाक्य. विग्रह वाक्य करायचं आहे आणि समस्त पद लिहायचंय त्याचा. पंचतंत्रम कृष्णस्य समीपम नित्य न सत्य लंबोदर ज्वराय हितम. ठीक आहे. चालेल. त्याच्यानंतर अधोदत्त अवयपदे रिक्त स्थानम. रिक्त स्थानम पूर्ण करा यथातथा म्हणजे 2 डॅश डॅश असेल तिथं तर तिसऱ्यामध्ये यथातथा येऊन जाईल. ठीक आहे. वायू पित्त कफ चयती त्रयोदशा. च येईल है ना. तर त्रयोदशो दोषा. ठीक आहे. त्याच्यानंतर शरीर माध्य डॅश डॅश धर्म साधनम. ठीक आहे. डॅश डॅश यथा डॅश डॅश खलू खलू नाही येणार. तर ते लावून घ्या एक-एक करून तुम्ही. इति प्रथमोध्याय नाही. च प्रथमोध्याय नाही. च प्रथमोध्याय, खलू प्रथमोध्याय. हे लावून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर शब्दरूपाने दमन्य मात्रा एतस्य भेषजे कालायाम. ठीक आहे. उपसर्ग सोय वाक्यशु योजय. आधी परी प्र अनु निस. काय लिहायचंय? उपसर्ग लिहायचे याचे. अधोदत्ते वाक्यशु योजयेत. काय करायचंय? वाक्यशु योजना योजयेत करायचंय वाक्य. अधोदत्त वाक्य वाक्यशु. ठीक आहे. लिख प्लस त्वा, कथ प्लस तमून, चतुरा बालिका, कृष्णा सर्प, नीलम, कमल, कमलम. ठीक आहे. धातुरूपाने कोणती कोणती आहे? जायते, ब्रदस्तु, पंचयतु आणि लिख्यपाम. ठीक आहे. त्याच्यानंतर अधोदत्ते रिक्तताम पदन कारक लिहायचं आहे आता याचं. कारक काय? ब्रह्मा मुहूर्ते उद्दिष्टते. ब्रह्मा काय याच्यामध्ये कोणता कारक आहे ते ओळखून ते लिहायचंय. दोषा कोष्टगत शाखा मर्म असतानी यांती. आता कोष्टात काय आहे? कोणता कारक आहे ते लिहायचंय. प्रथमा द्वितीय तेच आपलं. रोगी औषधेनं स्वास्थ्य लभ्यते. औषधेनं काय आहे? कोणता कारक आहे ते लिहायचंय. स्वस्थ नीर नित्यम अभ्यंग आचरेत. अभ्यंग काय याच्यात कोणता कारक आहे ते लिहायचंय. वैद्य रुग्णाय औषध ददादी. रुग्णाय काय कोणता कारक आहे ते लिहायचंय. आता त्याच्यानंतर दीर्घ उत्तरीय प्रश्न. दीर्घ उत्तरीय प्रश्नामध्ये उचित शब्दरूप विलख्य वाक्य योजना येतात. अग्नी इकारांत पुलिंग चतुर्थी एकवचन म्हणजे याच्यामध्ये शब्दरूप लिहायचंय तुम्हाला सरळ सरळ. अग्नीचा इकारांत पुलिंग आणि चतुर्थी एकवचन. अस्मद सर्वनाम षष्टी एकवचन. अस्मद सर्वनाम
लिहायचा आणि षष्टी एकवचन लिहायचं त्याचं. स्रोतस सकारांत नपु प्रथमा बहुवचन. कारांत पुल्लिंग पंचमी एकवचन. भानु उकारांत पुल्लिंग तृतीया एकवचन. अधो उत्तस्य समस्त पादान विग्रह वाक्य समस्त पदम वा समास नाम सहलिखित. म्हणजे समस्त म्हणजे विग्रह वाक्य करायचं याचा आणि विग्रह वाक्य करल्यानंतर समास लिहायची याची. तर माताच पिताच कोष्टकत दिने दिने कुंभकार आणि पंचगम. ठीक आहे. तर म्हणजे 2-2 मार्काचा एक प्रश्न आहे. जर का एक प्रश्न राईट आला 2 मार्क, एक प्रश्न चुकीचा झाला 0 मार्क. चालेल. त्याच्यानंतर चालेल. कुठलच्या कुठं लावलेलं आहे अरे? मीच चुकीचं लावलेलं आहे वाटतं. चालेल. पुढचा प्रश्न बघून घेऊया. पुढचा प्रश्न पत्रिका कोणती आहे? तर एक्झामिनेशन विंटर 2023. 2023 चा प्रश्न विचारलेले आहे इथं. तर पहिला प्रश्न तोच आपला संधी चित्वा वा योजित काय न प्लस एफ. दुसरा बृहद भेषज. ठीक आहे. तिसरा प्रश्न सत प्लस चित. चौथा प्रश्न उदाहरण अप्यू न्यू ग्रहम. ठीक आहे. आणि 6वा प्रश्न काय? छात्र स्थिती. त्याच्यानंतर पदाना समस्त पदवा लिखित. म्हणजे विग्रह वाक्य करून विग्रह वाक्य करायचं आहे आणि पदांना लिहायचं त्याच्यात. तस्त्रस्य करता स्वस्थ हित न यात यथापूर्वम सारकिट्टो. ठीक आहे. चालेल. त्याच्यानंतर अव्यय पद लिहायचे. तर रिक्त स्थान दिलेले आहे. रिक्त स्थानमध्ये ते पूर्ती करायची आपल्याला. चालेल. त्याच्यानंतर चौथा प्रश्न शब्दरूपाने लिखित. शब्दरूपाने बघून घ्या. तस्से मरुता मातृनाम अश्रुनी छेत्वा. उपसर्ग स्वयंवाक्यशु योजयत. उपसर्ग लिहायचे सरळ सरळ 5 मार्कासाठी 5 मार्क आलेच पाहिजे. उप प्र प्रति सु अभि. ठीक आहे. वाक्यशु योजयत. उष्ण अंबू ध्रुक प्लस कत्वा रक्तपुष्प रम्या नगरी पट प्लस तमून धातू रूपानी लिखित. धातू रूपानी लिहायचंय तर कशा कशाचं? तर आरोचत्य पठेत मनस्से चिंत यशती. चिंत यशती. ठीक आहे. चालेल. अधोरख्याना रिक्ताना कारक. कारक लिहायचंय आणि त्याचा पदाचा अर्थ लिहायचा आहे. तर एकच मग ग्रामे. ग्रामेचं काय आहे? वैद्यात्यचं काय? क्षेत्रचं काय? आणि दोषाचं काय? ठीक आहे. आणि मासाचं काय? याचं कारक लिहायचं आणि त्याचा अर्थ लिहायचा आहे. त्याच्यानंतर उचित शब्दरूप विलख्य वाक्य योजन. चला. काय लिहायचंय? शब्दरूप लिहायचंय. कशा-कशाचं? वृक्षाचं आकारांत पुल्लिंग पंचमी एकवचनचं. राजांचं नकारांत पुल्लिंग तृतीय एकवचन. सहिताचं आकारांत स्त्रीलिंग षष्ठी बहुवचन. अस्मात सर्वनाम प्रथमा बहुवचन. गुरुचं उकारांत पुल्लिंग चतुर्थी बहुवचन. आता समस्त पद विग्रह वाक्य समस्त पद वा सामान्य सहलिखित. त्याचं काय करायचं आहे आता? विग्रह वाक्य करून समास लिहायचं आहे. न दवेत उपद्रव यस्य. त्याच्यानंतर परमशोधम अभयम इदम. दर्शन स्पर्शन प्रश्ने. बल आणि त्रिकम्य. ठीक आहे. याचं काय लिहायचंय? तर समस्त पद वा लिखित सहलिखित. ठीक आहे. चालेल. संधी. संधीचं करायचं आहे आता. संधी तिसरा प्रश्न संधीचा असतो आपल्याला माहिती आहे. तर अदस्ती, प्रत्येक, न असती आणि पश्चदपी. याचं काय काय लिहायचंय? संधी विच्छेद करायचा आहे अगोदर आणि त्याचं सूत्र लिहायचंय. त्याच्यानंतर धातुनाम प्रत्यारूपाने लिखित. म्हणजे धातुनाम प्रत्याने लिखित. त्याच्यानंतर जीव प्लस तुमुन, विद प्लस शानच, नर्त प्लस सुकृत, श्रू प्लस अनियर आणि ब्लू प्लस त्वा. आणि त्याच्यानंतर प्रयोज विपरीतम. म्हणजे काय करायचंय? विपरीत वाक्य याचे बनवायचे. म्हणजे आपल्याला इंग्रजीमध्ये शिकवलं होतं बघा पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह. ते करायचंय इथं. पण ते कशात करायचंय? तर संस्कृतमध्ये करायचंय. तर भक्त ईश्वर स्मरती तेन सिंह दृश्यते बालकेन कदुक क्रीडयते शिशु शेते सनपती व्यूह रचयती. ठीक आहे. करता येईल प्रयोज विपरीतम. आता हे सगळे प्रश्न बघून घ्या. याच्यामधून जर का तुम्हाला 50 प्लस जात असेल तर वेल अँड गुड. कारण इथं तुमचे मार्क कटत नाही. सरळ सरळ तुम्हाला 50चे 50 भेटून जातील. कारण इथं मार्क कटतच नाही. आणि कटले तर सगळे कटून जातील. ठीक आहे. तर ह्या गोष्टी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं. एवढं समजलं असेल तुम्हाला. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आणि संस्कृत पेपर 2 नक्कीच बघा. कारण संस्कृत पेपर 2 मध्ये खूप जास्त जाण असते. 70 प्लस स्कोर केला तर हा तुमचा पेपर निघून जाईल संस्कृतचा. धन्यवाद.